भारतातील दुसरी सर्वात मोठी आय-टी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी गेल्या आठवड्यात द रेकॉर्ड या पॉडकास्टमध्ये इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्याशी बोलताना असे वक्तव्य केले होते की भारताची उत्पादकता वाढवून देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणांनी आठवड्यात 70 तास काम केले पाहिजे आणि त्यांच्या याच वक्तव्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे। तर सोशल मीडियात यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे। यामुळे मूर्ती यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच 70 तास काम करणे शक्य आहे का व कामगार कायद्यात कामाच्या तासाच्या बाबतीत नेमक्या काय तरतुदी आहेत हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहता आहात महाटॉक्स। प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांच्या मते भारताची उत्पादकता ही जगात अतिशय कमी आहे व त्यामुळे मागील 2 ते 3 दशकात सर्वाधिक प्रगती केलेल्या अर्थव्यवस्थांशी जर भारताला स्पर्धा करायची असेल तर भारताला आपली उत्पादकता तात्काळ वाढवावी लागेल आणि त्याकरता देशातील तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावे असा सल्ला त्यांनी दिला आहे। तर हा सल्ला देताना त्यांनी एक उदाहरण दिले आहे, ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनी सारख्या देशांनी आपल्या कामाचे तास वाढवून कामात स्वतःला झोकून दिले म्हणून ते इतके प्रगत आहेत। त्यामुळे आपल्यालाही चीन एवढी प्रगती गाठण्यासाठी तशी मेहनत घ्यावी लागेल असंही त्यांनी सांगितले आहे। आता बघू, नारायण मूर्ती म्हणाले त्याप्रमाणे खरंच 70 तास काम करणे शक्य आहे का? तर काही तज्ञांच्या मते आठवड्यातील कामाचे 70 तास असणे हा सर्वांगीण विचार करण्याचा विषय आहे, कारण यात कायदेशीर मुद्दे, उत्पादकता, जागतिक परिस्थिती, मानवी मर्यादा आणि कामाचा मोबदला म्हणजेच पगार किंवा डेली वेजेस आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेरोजगारीचा मुद्दा असे अनेक विषय संबंधित आहेत। तर या सगळ्या वर्क कल्चरमुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरतो। त्यामुळे 70 तास काम करणे शक्य असले तरी ते सोपे नाहीये, कारण यामुळे जरी भारताची उत्पादकता वाढली तरी देशातील आरोग्य समस्येत वाढ होणार आहे, हे नक्की। यामुळे मूर्ती सांगतात त्याप्रमाणे आठवड्यात जर 70 तास काम करायचे झाल्यास दररोज 10 तास काम करावे लागेल, पण जर रविवारची सुट्टी धरून 6 तासाचा आठवडा लागू असेल तर 12 तास आणि 5 दिवसांचा आठवडा असेल तर रोज 14 तास काम करावे लागेल। तर याच गोष्टीचा टेक्निकल विचार केला तर काही अभ्यासकांचे यावर असेही मत आहे की भारतातील 80% रोजगार हे असंघटित क्षेत्रात आहे, तर त्यातील कामगार किंवा व्यावसायिकांच्या कामाच्या स्वरूपानुसार दैनंदिन कामाचे तास हे वेगवेगळे आहेत। तसेच कोणत्याही कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या दैनंदिन कामावर काही शारीरिक मर्यादा असतात। त्यामुळे मग उरलेल्या 20% संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी आठवड्यात 70 तास काम केले तर त्यातून देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात किती आणि कशी भर पडणार हा मूळ प्रश्न आहे। त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर नारायण मूर्ती यांनी त्यांचे मत व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यापुढे प्रामुख्याने संघटित आणि सेवा क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हेच ठेवले आहे असे अभ्यासकांचे म्हणणे आहे। आता बघू, आजवर भारतात झालेल्या कामगार कायद्यात नक्की काय तरतुदी होत्या। भारतात पहिल्यांदा 1881 मध्ये कामगार कायदा झाला व त्यात वेळोवेळी सुधारणा झाल्या आहेत। खरं तर ब्रिटिश राजवटीत असणाऱ्या भारतात नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संघर्षानंतर रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली आणि रोजचे कामाचे तास हे 7 ते 8 तास झाले, म्हणजेच आठवड्याला 42 ते 48 तास असे समीकरण बनले होते। तर कामगार कायद्यातील तरतुदीनुसार कामगारांना दररोज 8 ते 12 तासांच्या कामाची मर्यादा आहे। त्याचप्रमाणे ILO म्हणजेच आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने सुचवलेल्या शिफारसी देखील भारत सरकार अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असते। तर जुलै 2022 मधील नवीन कायद्यानुसार आठवड्यातील एकूण कामांच्या तासाची संख्या ही 48 तासांपेक्षा जास्त असू शकत नाही आणि कर्मचाऱ्यांना दररोज 12 तास काम करायला सांगितल्यास त्यांना 3 दिवस साप्ताहिक सुट्टी द्यावी लागेल आणि 48 तास हे 4 दिवस, 5 दिवस किंवा 6 दिवसात पूर्ण करता येतील व हा चॉईस कर्मचाऱ्यांना असेल असे नियम आहेत। जगभरातील इतर विकसित देशाचा विचार करता आठवड्यात कामाचे 40 ते 44 तास अशी सरासरी आहे। असे असताना भारतातील तरुणांना नारायण मूर्ती यांनी 70 तास काम करण्याची सूचना करणे हे किती योग्य आहे हे आता भारतीय लोकांनीच ठरवायचे आहे, कारण आपल्याला आपल्या देशाची प्रगती जितकी महत्त्वाची आहे तितकीच आपल्या देशातील तरुणांची आरोग्य स्थिती सुद्धा महत्त्वाची आहे। तर या सगळ्यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।